संडेचा मस्त निवांत आराम चालू होता. काहीच काम नव्हतं. मग काय तेवढ्यात मित्राचा फोन आला. "का रे म्हणे काय करू राहिला?" म्हटलं, "काही नाही बुवा, निवांत बसलो." "तो म्हणे चला आपल्याला रोडगे पार्टी खायला जायला लागते." म्हटलं, "जाऊ ना बा, आज काहीच काम नाही." मग काय गाडीची चावी घेतली आणि निघालो. मग आपली गाडी पार्किंगला पार्क होती, आपली क्वीन. मग गाडीला चावी लावली. म्हटलं, "चल निघू आता." तो म्हणे, "चल मग जाऊ." मग काय रोडला लागलो. बारीक रोड पाहून तो म्हणे, "का रे बा कुठे चालवता मुले?" मी म्हटलं, "कुठेच नाही रे बा, त्या आपल्या ब्रिजचं काम चालू आहे म्हणून तुला या रोडने येऊन राहिलो." त्या या नवीनच रोड होता. मग तोही काय बोलला होता. त्याला वाटलं भल कुकडेच नेऊन राहिलं का आपल्याला. त्याला म्हटलं, "नाही रे, आपल्याला जिकडे रोडगे पार्टी आहे तिकडे आपल्याला जायला लागते या रोडनं. हा नवीन रस्ता त्यासाठी असला तरी माझ्यासाठी रोजचा रस्ता झाला आता. पुलाचं काम चालू आहे म्हणून याच रस्त्याने जातो मी आता रोज." मग आपली गाडी दामटली त्या रस्त्यानं निघालो रोडगे पार्टीच्या इकडे. मग आम्ही पोहोचलो रोडगे पार्टीच्या जागेवर. गाड्या पार्क केल्या आणि रोडगे पार्टीला सुरुवात केली. मग आमची विठ्ठलभाऊ भेटली तर विठ्ठलभाऊशी भेट झाली. बरं वाटलं त्याला भेटून. मग काय आपले राम सर आणि बाकी बाया कामाला लागले रोडगे बनवायच्या. मग काय आम्ही इकडे आकटी पेटवली. आकटी पेटवून आपले स्पेशालिस्ट आपले भाऊ आणि त्यात आपले राम सर यानं उंडा भिजवायला सुरुवात केली. त्यानं मदत केली आम्हाला बरेच. त्याच्या मदतीने पटापट काम झालं. मग काय बाया म्हणत, "बा आमची रील काढ." मी म्हटलं, "काढतो ना बा." त्याले जसं टाइमपास बायाची रील काढली. मग झटापट पटापट बाया काय कामधंदे सोडून बसल्या रील काढत. मग त्याची एक रील काढायला मदत केली. त्याला जरा बरं वाटलं रील काढल्यामुळे. मग रील काढणं झाल्यावर मग त्या लागल्या रोडगे बनवायच्या कामाला. मग पटापट त्यानं रोडगे बनवले. म्हटलं, "बरं झालं तुम्ही रोडगे बनवून राहिले पटापट." मग आपले पिंटू भाऊनं पाहिली भाजीला तरी आली का. मस्त तरी आली होती. मस्त बाई झाली होती. पिंटू भाऊनं बनवली होती आपली भाजी. मग म्हटलं, "पाच रोडगे झाले का?" रोडगे शेकणं चालू होते. एक म्हणे सरळ टाका, उलटा टाका, इकून राहिला, तिकून राहिला. काम करणारे कमी होते आणि उभा करणारे जास्त लोक होते. मग रोडगे झाले. मग आम्ही बस जर म्हटलं बॅडमिंटन खेळू जरासं. तेवढाच टाइमपास होते. रोडगे व्हायला अजून टाईम आहे. मग जसं बॅडमिंटन खेळलो आम्ही. 10-15 मिनिटं म्हटलं त्याचं बॅडमिंटनमध्ये टाइमपास करा. ते झालं नाही तर विठ्ठल भाऊनं चला मग आपल्याला क्रिकेट खेळायला जायला लागते. मग क्रिकेट खेळायला गेलो. विठ्ठल भाऊ म्हणत, "मी बॉलिंग करू." मग म्हटलं, "चला बा मी जरा बॅटिंग करायला भेटते विठ्ठल भाऊच्या बॉलिंगवर." मग 15-20 मिनिटं जरा आम्ही अजून बॅटिंग केली. क्रिकेट खेळलो. विठ्ठल भाऊ म्हणत, "नाही अजून जसं टाईम आहे रोडगेवाले. अजून जशी क्रिकेट खेळू." म्हटलं, "चला खेळू मग." मग अजून अजून 15-20 मिनिटं वाढवले आम्ही आणि क्रिकेट खेळत बसलो. क्रिकेट खेळून झाल्यावर मग म्हटलं डबल जाऊ आपण रोडगे झाले पाहिले. रोडगे पाहायला गेलो होतो. अर्धे झाले होते आणि अर्धे राहिले होते. डबल आमचा मूड ऑफ झाला. पिंटू भाऊ त्यात गरम झाले होते बाकीच्यावर. "तुम्ही का टाइमपास करू राहिले, बसेला, कामं राहिली इकडे." आणि पोरं बसले होते काय करणे जातात. मग आमचा एका गड्याचा एक बड्डे होता. योगायोगानं रोडगे दिवशी त्याचा बड्डे आला होता. मग त्याच्या गाडीवर आम्ही केक कापला. बड्डे सेलिब्रेशन केलं थोडा वेळ. मग सेलिब्रेशन झाल्यानंतर परत रोडग्याच्या इकडे गेलो. रोडगे पाहिले आम्ही. रोडगे काढणं चालू होते एक एक. म्हटलं लेका जमलं लेका आता पटापट रोडगे काढणं चालू आहेत. म्हणजे आपल्या जेवायचा काहीतरी आता मेळ लागते. सगळेजण खुश झाले होते रोडगे काढणं चालू होतं त्यामुळे. आणि आता मग आम्ही सगळ्या पंक्ता बसवल्या. पहिले माणसाची बसवली एका साईडनं आणि दुसऱ्या साईडनं बायाला बसलो. म्हणजे पटापट जेवण झाली कसं मोकळे होऊन झाले कारभार. आपले सोपान भाऊनं आम्हाला वाढण्यात मदत केली. ते बरं झालं एक म्हणजे पटापट होऊन गेलं. आमची रोडगे पार्टी झाली. आम्ही आमच्या योगायोगानं सगळ्याच गाड्या एकत्र आलेल्या. 9979 99 89 999 सगळ्या गाड्या एकत्र आल्या. मग आम्ही गाडीनं पटापट गाडीत बसलो आणि घरी आलो. अशा प्रकारे आमची रोडगे पार्टी होती आजची. अशाच तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.